नमस्कार मित्रांनो, आज आपण 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इतिहासातील पहिला धडा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा शिकणार आहोत। या धड्यामध्ये आपण इतिहास लेखन कसं करायचं आणि का करायचं ते शिकणार आहोत। यासाठी पहिले तर इतिहास म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे। तर इतिहास म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या घटना, फार पूर्वी ज्या घटना घडून गेल्या त्याला आपण इतिहास असं म्हणतो। विचार करा मित्रांनो की इतिहास आपल्यापर्यंत कसा पोहोचला, तो कोणीतरी लिहून ठेवला आणि त्याचे वाचन किंवा त्याचा अभ्यास करून आपल्याला इतिहास समजतो। त्यामुळे पुढच्या पिढीला जर इतिहास काय आहे किंवा इतिहासामध्ये काय घडले हे माहीत करून द्यायचे असेल तर इतिहास लेखन खूप महत्त्वाचे आहे। चला तर बघूया मग इतिहास लेखन कसे करायचे ते। गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो। ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते। गतकाळात घडून गेलेल्या घटना, आधीच्या काळात ज्या घटना घडून गेल्या त्याची क्रमशः संगती त्या क्रमाने मांडण्याच्या दृष्टीने किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी त्या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो। ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे। ही जी प्रक्रिया आहे तिच्यात कधीही बंद पडत नाही किंवा त्याच्यामध्ये खंड पडत नाही। जर पूर्वीच्या एखाद्या गोष्टीच्या संबंधित दस्तऐवज सापडला तर पूर्वीची गोष्ट खोटी आणि आत्ताचा दस्तऐवज खरा असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्यासाठी संशोधन किंवा ती खरी खोटी करावी लागते, त्यानंतरच आपण खरं किंवा खोटं समजू शकतो। त्यामुळेच आपण त्याला अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असं म्हणतो। वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो। वैज्ञानिक शाखा, विज्ञान जी शाखा आहे त्याच्यामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जे काही ज्ञान उपलब्ध आहे त्याची सत्यता, ते खरं आहे की खोटं आहे हे पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा म्हणजे प्रयोग करून आणि प्रत्यक्ष निरीक्षण करून ती खरी खोटी केली जाते। या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते। या पद्धतीने काय होतं की विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडून ह्या ज्या घटना आहेत त्या पुन्हा पुन्हा सिद्ध करता येतात। पण इतिहासाच्या बाबतीत असं घडत नाही। इतिहासामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब आपण करू शकत नाही। इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात। मी जसं सांगितलं की इतिहासातील संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती प्रयोग करू शकत नाही आपण, आणि प्रत्यक्ष निरीक्षण तेव्हा आपण नव्हतो, पूर्वीच्या काळी आपण नव्हतो, त्यामुळे प्रत्यक्ष निरीक्षण करणे शक्य नव्हते। तेव्हा त्याच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही। त्या जेव्हा घटना घडल्या त्याच्या निरीक्षण करण्यासाठी आपण तेथे नव्हतो आणि त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही। तसेच सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते। सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते। सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज जे आहे ती लिहिण्यासाठी, ते जर लिहायचे असेल आणि किंवा ते समजून घ्यायचे असेल तर ती ज्या लिपीमध्ये किंवा ज्या भाषेमध्ये लिहिलेले असेल ती वाचण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि ती लिपी जाणणाऱ्या, ती भाषा येणाऱ्या लोकांची किंवा तज्ज्ञांची आवश्यकता असते। त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाची निर्मितीचा काळ, कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात। जे दस्तऐवज सापडलेलं आहे ते खरं आहे की खोटे आहे हे समजण्यासाठी आपल्याला अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचे वळण, त्यानंतर लेखकाची भाषाशैली, लेखकाची भाषा कुठली आहे,
त्यांनी कोणती भाषा वापरलेली आहे, वापरलेल्या कागदाचा निर्मितीचा काळ, जो दस्तऐवज आहे लिहिण्यासाठी जो दस्तऐवज वापरलेला आहे त्या कागदाचा निर्मितीचा काळ कुठला आहे, कोणत्या काळामध्ये तो कागदाची निर्मिती झालेली आहे, त्यानंतर त्या कागदाचा प्रकार कोणता आहे, अधिकारदर्शक मुद्रा कोणती आहे, या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण हे दस्तऐवज खरं आहे की खोटं आहे हे ठरवू शकतो. त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भात तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. त्यानंतर जे इतिहासतज्ञ आहे ते मिळालेल्या माहितीचा आणि आधीच्या माहितीचा तौलनिक म्हणजे तुलना करून अभ्यास करतात आणि ते दस्तऐवज खरं आहे की खोटं आहे याची पडताळणी करू शकतात. त्यानंतर आहे इतिहास संशोधन पद्धती. इतिहासाची संशोधन पद्धती कोणती कोणती आहे, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचा संदर्भ तपासणे. उपलब्ध जे काही ऐतिहासिक माहिती आहे त्याचा संदर्भ तपासणे, म्हणजे जे नवीन दस्तऐवज सापडलेला आहे त्याचा संदर्भ आधीच्या एखाद्या ऐतिहासिक माहितीसोबत लागतो का हे आपल्याला पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन. जे काही इतिहासामध्ये साधनं आहेत त्याचं चिकित्सकपणे संशोधन केलं पाहिजे. त्यानंतर तिसरा आहे संभाव्य परिकल्पना मांडणे. परिकल्पना म्हणजे की एखादी गोष्ट अशी असू शकते किंवा नसू शकते, काय असू शकते याच्यामध्ये आपण तर्क लावू शकतो, याला आपण परिकल्पना असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. ऐतिहासिक जे काही संदर्भ आहे त्याच्या निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, म्हणजे त्या कागदाच्या निर्मितीचा काळ कुठला आहे, त्याच्यामध्ये भाषा कुठली वापरली आहे, त्याच्यामध्ये अधिकारदर्शक मुद्रा कोणती आहे, हे सगळे असे वेगवेगळे प्रश्न उभारून आपण ऐतिहासिक संदर्भ लावून त्याची मांडणी करू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक काही घटना आहेत ऐतिहासिक घटना, त्याचे माहितीचा स्थळ कुठला आहे, काळ कुठला आहे याचा संदर्भ आणि ऐतिहासिक अभ्यास पद्धतीचे आकलन करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ऐतिहासिक माहितीचे संकलन. ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. ऐतिहासिक माहितीचे संकलन. ऐतिहासिक जी माहिती आहे त्याचे संकलन करून त्या साठवून ठेवून ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रिया, ज्या काही इतिहासात बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रिया आहेत त्याचे स्वरूप लक्षात घेऊन त्याच्यामध्ये तौलनिक म्हणजे तुलनात्मक अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. इतिहास संशोधनास कारणीभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. बघा तर मित्रांनो, इतिहास संशोधनास कारणीभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा, इतिहासाचे जे काही संशोधन आहे त्याला सहाय्य करण्यासाठी काही संस्था आहे, त्या इतिहासाला आपल्याला संशोधन करण्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ पुरातत्व म्हणजे जे उत्खनन केलं जातं त्याचा सगळ्यांचा त्या संस्था सगळ्यामध्ये पुरातत्व खात्यामध्ये येतात. नंतर अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, जे काही हाताने लिहिलेल्या वस्तू आहेत त्यांचा अभ्यास, हस्तलिखितांचा अभ्यास याच्यामध्ये होतो. त्यानंतर पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, अक्षरांचं वळण, त्यानंतर भाषारचनाशास्त्र, भाषा कोणती आहे, त्यानंतर नाणकशास्त्र, नंतर वंशावळीचा अभ्यास, कोणता राजा कधी होता, त्याची कारकीर्द केव्हा होती, त्यानंतर कोणता राजा होता, त्याच्या आधी कुठला राजा होता इत्यादी. हे जे सगळे संस्था आहेत ह्या इतिहास संशोधनासाठी मदत करतात. त्यानंतरचा टॉपिक आहे इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात.
अशा प्रकारे इतिहास लेखनाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. इतिहासात उपलब्ध पुरावे जे आहे त्याचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून आणि भूतकाळात घडून गेलेल्या घटनांसोबत मांडणी केली जाते, याला आपण इतिहास लेखन असं म्हणतो. आणि अशा प्रकारची इतिहास लेखन जो व्यक्ती करतो, जो संशोधक करतो, त्याला आपण इतिहासकार असं म्हणतो. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासात जेवढ्या घटना घडल्या त्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे इतिहासकाराला शक्य नसते किंवा तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचे आहे त्यावर अवलंबून असते. इतिहासकार जो आहे तो मांडणी करताना भूतकाळात कोणत्या घटनेची निवड करतो, खूप जास्त गोष्टी असतात, खूप भरपूर गोष्टी असतात. त्यामध्ये इतिहासकार कोणती गोष्ट निवडतो की ज्याला वाचकांपर्यंत कोणती गोष्ट पोहोचवायची आहे तो त्याची निवड करतो. त्यामुळे सगळ्याच गोष्टी इतिहासकाराला वाचकांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. निवडलेल्या घटना, इतिहासकाराने कोणती घटना निवडली आहे आणि त्याची मांडणी करताना त्याने कोणता विचार केला किंवा त्याचा वैचारिक दृष्टिकोन कोणत्या पद्धतीचा होता, ह्या सगळ्या गोष्टी इतिहासकाराची लेखनशैली निश्चित करतात. जगभरात प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. जगभरातील जे काही प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, पूर्वी इतिहास लेखन केलं जात नव्हतं, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही, किंवा त्या लोकांना इतिहास जाणून घ्यायची इच्छा किंवा आवड नव्हती असं आपण म्हणू शकत नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. आज आपण जे वडीलधाऱ्या व्यक्तींकडून पूर्वजांच्या ज्या काही पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन, गुहामध्ये जे काही चित्रे काढले जातात त्याद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, ज्या काही कहाण्या सांगितल्या जातात, गीत आणि पोवाडे गायले जातात, यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपराच्या साधनांची स्वरूपात उपयोग केला जातो. त्यानंतर बघूया आपण, इथे एक चित्र दाखवलं आहे. फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख. वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. या चित्रामध्ये बघा की ढाल आणि भाला घेतलेले काही सैनिक, त्यांची एक रांग दिसत आहे आणि त्याला नेतृत्व करणारा एक पुढे सेनानी दिसत आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. ऐतिहासिक ज्या काही घटना झाल्या त्या लिहून ठेवण्याची जी काही परंपरेची सुरुवात आहे ती मेसोपोटेमियामध्ये झाली, सुमेर संस्कृतीमध्ये झाली. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामध्ये संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तात्कालीन शिलालेखांमध्ये जतन केली आहेत. सुमेर साम्राज्यात जे काही राजे होऊन गेले त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या किंवा त्याची वर्णने तात्कालीन शिलालेखामध्ये जतन केली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समध्ये लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. त्यातील सर्वाधिक प्राचीन जो शिलालेख आहे सुमारे 4500 वर्षापूर्वीचा आहे. सुमेरमधील 2 राज्यांमध्ये जे काही युद्ध झालं होतं त्याची नोंद त्याच्यामध्ये आहे. तो सध्या फ्रान्समधील संग्रहालय आहे लुव्र नावाचं, तेथे ठेवलेला आहे.
त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. आधुनिक जे काही इतिहास लेखन केलं जातं त्याच्या 4 पद्धतीची 4 वैशिष्ट्ये आहेत, ती बघूयात आपण. पहिलं वैशिष्ट्य आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. पहिलं जे आहे ती आहे, ही पद्धत जी आहे ती शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात जी आहे ती योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. आपण आत्ताच बघितलं की योग्य प्रश्नांची मांडणी म्हणजे ते कोणत्या कुठल्या काळातला आहे, तो त्या कागदाचा निर्मितीचा काळ कोणता आहे, त्याच्यामध्ये भाषा कुठली वापरली आहे, यासारखे प्रश्न मांडून आपण ती पद्धत शास्त्रशुद्ध आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या समस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. जे काही इतिहास लेखन आहे ते मानव केंद्रित आहे असं म्हणू शकतो आपण, कारण त्याचा भूतकाळात विविध मानवी समाजाच्या सदस्यांशी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. जे काही मानवाने कृती केल्या, पूर्वीच्या काळी जे काही भूतकाळात मानवाने कृती केल्या त्याचा संबंध हा इतिहास लेखनाशी असतो, किंवा त्या कोणत्याही देवदेवतांनी केल्या असं आपण म्हणू शकत नाही. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणजे एखादी गोष्ट आहे तर ती मानवानेच केली असेल असे गृहीत धरले जाते. ती गोष्ट एखाद्या देवतांनी किंवा देवी देवतांच्या त्यांच्यामुळे झाली असं आपण म्हणू शकत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. हे जे काही प्रश्न आहेत इतिहासातील त्यांचं उत्तर आहे ते विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. पुराव्यानिशी जे उत्तर आहे ते दिले जातात. पुरावा नसेल तर आपण तर्क लावू शकत नाही. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते, तर्क लावला जातो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. मानवजातीने भूतकाळात ज्या काही कृती केल्या त्याच्या आधारे मानवाची वाटचाल किंवा मानवाची प्रगती कशी होत गेली हे आपण ठरवू शकतो. वरील वैशिष्ट्यांना युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. जे काही आपण 4 वैशिष्ट्ये बघितली त्यांनी युक्त असलेले आधुनिक इतिहास लेखनाची परंपरा प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात होती असे मानले जाते. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इतिहासाला आपण इंग्लिशमध्ये हिस्ट्री असं म्हणतो. हा जो शब्द आहे तो ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्यांच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. हा जो हिस्ट्री हा शब्द आहे तो हिरोडोटस हा जो ग्रीक इतिहासकार आहे त्यांनी प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला होता. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इतिहास लेखन काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय काय आहे हे बघितलं. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही इतिहासकार होऊन गेले त्याबद्दल शिकणार आहोत. थँक्यू.